तर ज्या विद्यार्थ्यांना LLB 3 इयरसाठी ॲडमिशन घ्यायची आहे आणि त्यांनी CET दिलेली आहे ते विद्यार्थी आता कॅप राऊंड प्रोसेस सुरू झालेली आहे। तर बघा, कॅप ॲप्लिकेशन फॉर LLB 3 इयर ॲडमिशन 2024 आणि 25चे पोर्टल सुरू झालेलं आहे। तर यामध्ये सर्वप्रथम जे पहिली स्टेप आहे ते आहे कॉलेज रजिस्ट्रेशन। तर कॉलेज रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे हे उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याप्रकारे एक नोटिफिकेशनसुद्धा साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि LLB 3 इयरसाठी एक साईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। तर अशा प्रकारे जे सेंट्रलाइज ॲडमिशन होणार आहे तर महाविद्यालय नोंदणीसाठी अशा प्रकारे एक PDF ओपन करून दिलेली आहे। तर यामध्ये 15/5/2024 ते 27/5/2024 मध्ये जे विद्यालय असतात, महाविद्यालय, कॉलेजेस, त्यांना नोंदणी करणे गरजेचं असते। ते नोंदणी झाल्यानंतरच विद्यार्थ्यांसाठी नोंदणीची साईट उपलब्ध करून देतात व त्यामध्ये आपल्याला कॅपसाठी ते फॉर्म भरावं लागते आणि यासाठी जे ऑनलाईन डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते विद्यार्थ्यांना रेडी करणं गरजेचं आहे। कारण यामध्ये जर डॉक्युमेंट्स कमी असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही, म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये तुमची ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होणार आहे। तर आता जे डॉक्युमेंट्स लिस्ट आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगण्यात येणार आहे। ते डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा व आपली ॲडमिशन तुम्ही LLB साठी घेऊ शकता। तर कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ही सुरू झालेली आहे। सर्वप्रथम कॉलेज रजिस्ट्रेशनचं ऑप्शन सुरू झालेलं आहे। 27 तारखेपर्यंत कॉलेज रजिस्ट्रेशन आहे। 27 तारखेनंतर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कॅप राऊंडचे पूर्ण जे फॉर्म आहे हे फिल करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ती लिस्ट यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर बघा, LLB कॅप राऊंडसाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती ही लिस्ट आहे। तर पूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला। तर सर्वप्रथम तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म आहे CETचा ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही फिल केलेला आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लागणार आहे साईटवर अपलोड करण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला CETचा स्कोअर कार्ड, त्यानंतर तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचे डोमेसियल जे तुम्ही आतापर्यंत यूज केलेलं आहे व तुमच्याकडे उपलब्ध असेल, ज्यांच्याकडे उपलब्ध नसेल ते काढू शकतात कारण त्यांच्याकडे सध्या वेळ आहे। आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियर, SC ST आणि ओपन कॅन्डिडेटला नॉन क्रिमिलियर लागत नाही। ह्या 3 कास्ट सोडून बाकी सर्वांना नॉन क्रिमिलियर लागते। व्हॅलिड नॉन क्रिमिलियर नसेल तर ते सुद्धा तुम्ही काढून घ्या। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणारच आहे कारण सेंट्रलाइज ॲडमिशनला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतेच। नसेल तुम्हाला माहिती तर तुम्ही आजूबाजूला जे कॉलेज असेल तिथे तुम्ही विचारू शकता, पूर्ण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स चेक करून घ्या, त्यानंतरच तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये इलिजिबल राहणार आहे। जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही आता अप्लाय करू शकता। रिसिप्ट जी मिळेल तुम्हाला तर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस ही रिसिप्टच्या भरोशावर करू शकता आणि ॲडमिशन म्हणजे कॉलेजला नंबर लागल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन जेव्हा करावी लागेल तोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी येऊ शकते। तर कास्ट व्हॅलिडिटी हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमध्ये मोडत आहे। त्यानंतर 10वीची मार्कशीट लागणार आहे तुम्हाला म्हणजे SSC, त्यानंतर HSC म्हणजे 12वीची मार्कशीट, त्यानंतर तुम्ही जे डिग्री केलेली आहे जे तुम्ही फॉर्ममध्ये इन्सर्ट केलेले असेल तर तुम्हाला डिग्रीच्या पूर्ण मार्कशीट द्यावं लागणार आहे आणि तुम्हाला पूर्ण सेमिस्टरच्या मार्कशीट यामध्ये द्यावं लागणार आहे। अपिअरिंग जे विद्यार्थी असेल जे फायनलला असेल आणि ज्यांची रिझल्ट लागायचे असेल त्यांना अपिअरिंगचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर सुद्धा ज्या इम्पॉर्टंट अपडेट असेल त्यात सुद्धा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जर काही विद्यार्थ्यांनी PG केली असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला त्याचेसुद्धा मार्कशीट तुम्हाला द्याव्या लागणार आहे। फायनल इयर स्टुडंटसाठी वेगळं ऑप्शन आहे, ते आपण रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला सांगू। त्यानंतर तुम्ही जे लास्ट एज्युकेशन केलं आहे त्याचे तुम्हाला TC द्यायचे आहे म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला। त्यानंतर तुम्हाला ID प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता एक, आणि त्यानंतर तुम्हाला रिझर्वेशन सर्टिफिकेट। तर रिझर्वेशन सर्टिफिकेट सर्वांकडे नसते, कोणाकडे असेल तर तुम्ही देऊ शकता। हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन अशा प्रकारे जर कोणतं रिझर्वेशन असेल तुमच्याकडे तर तुम्ही देऊ शकता। तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे LLBला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर। LLBची जी साईट आहे ही उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे कॅप राऊंडची प्रोसेस आता लवकरात लवकर सुरू होणार आहे कारण 27 तारखेला कॉलेज रजिस्ट्रेशन एकदा संपले की विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार आहे। यामध्ये सर्वप्रथम पहिली स्टेप असणार आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे, सर्व डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे आहे। अपलोड केल्यानंतर ऑनलाईनमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील। व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होईल। मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट नंतर फायनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर कॅप राऊंड आपण पहिला जो फॉर्म आहे म्हणजे कॉलेजचे जे नाव टाकायचे ते आपण फिल करणार आहे। तर अशा प्रकारे ही कॅप राऊंड प्रोसेस चालणार आहे। तर तुम्हाला वारंवार आपले
चॅनलवर म्हणजे यूट्यूब चॅनलवर ज्याही अपडेट येत राहील त्या अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कॅपराऊंडच्या पूर्ण प्रोसेस ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। व हे जे डॉक्युमेंट्स आहे इम्पॉर्टंट हे सुद्धा तुम्ही रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर त्रास होणार नाही। तर LLBच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।